ओके 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 आज काय माहिती का तुम्हाला ताईसाहेब जरा जवळ घेता काय सासूबाई लईच रडाल्या तुमचा म्हणजे ते युवराज लईच रडाले जरा जवळ घेता काय तू काय कुळी आहेस काय कार्यक्रमाला जायचंय आम्हाला माहिती आहे ना ग त्याला जर आम्ही घेतला आणि आमची साडी खराब झाली तर तुमचं पोटचं पोर आहे जरा जवळ घेतलं की शांत होईल की घ्या की जन्माला घातलं ना व आम्ही झालं आमचं कर्तव्य पूर्ण त्याच्या बेवड्या बापाला सांभाळायला सांगा कुठे आहे त्यो तर निघा दिसभर कुठं असतात माहिती नव्हतं सनिदा ओ सनिदा सनिदा ओ सनिदा सनिदा कार्यक्रमाची वेळ झाली आहे जायचंय ना मग आपल्याला तुला एक डाव सांगितलं ना मी हा सांगितलं ना एक डाव मी नाही राहत. सनिदा सनिदा उठा हो बघा ते रानाचा कार्यक्रम आहे ना व मग जायला नको आता कुठं आहे पण राहणारच नाहीत मी जाऊन तरी काय करणार आहे मेलेल्या भावाच्या नावाचा चौक खार घालू काय त्याचा मी ते सगळं बघून लय खुश होणार आहे काय हा लोक भाषण करणार राहण्याच्या आठवणीत हे सगळं ऐकून लय भारी वाटणार आहे बाय मला अहो तसं नाही हा कसा हा काळजात जळतंय कमी होणार आहे का ते अहो सनिदा अहो नको जास्त होईल होणार आहे का सांग मी जातो नाही 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 ना बघ भर भर जास्त झाल्या आधीच जास्त झाल्या सनिदा पास करा की प्लीज जवळ राहण्याला इसरत नाही तवर भरायचा का बर जोपर्यंत राहण्याला इसरत नाही तोपर्यंत ग्लास भराय एक ना एक दिवस इसरणार एक दिवस येईल जेव्हा मी राहण्याचा चेहरा जर इसरत नाही तर भर 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 तू बस भर भर काय हाल झाले या चांगल्या माणसाला कधी काळी काय रुबाब होता या माणसाचा आता कुत्र पण विचारत कशाला कोण विचारल 24 तास नशेतच ज्या राणादानं आणि अंजली वहिनीने दारू सोडवली होती त्याच राणादा पाय पुन्हा सुरू झाली. अहो रानादाचं मड उडकायला
200 ते 300 किलोमीटर पट्ट्यातली सगळी शवग्र पालती घातली सन्निधान भावावर लय जीव होता हो. होय आज वर ढिगाण मडी बघितल्या सन्निधानी बघताना काय वाटलं असेल कुणाच ठाऊक. आणि जरा कुठं बेवारशी मड्याची बातमी कळली की निघाला सन्निधा लगेच बघायला. फार वाट लागली गायकवाड घराने. ती बी ते एकट्या बाईमुळं. नंदिता गायकवाड तिला तर नरकात पण जागा मिळाली. अरे तिनं आपल्या घराचा आणि सगळ्या गावाचा नरक केलाय. काय फिकीर नाही तिला. राणा किडे लवकर. युवराज रडू नका. ओ ताईसाहेब युवराज गप्प बसेना झालं. तू गप कर नाही तर तुला कायमचं गप करू. नाही घेऊ नाही. ओ युवराज अहो तुमच्या पाया पडते हो गप्प बसा की. ओ लाडू इकडे ये. लाडू तुझ्या मालकाला घे आणि माऊकडे नेऊन दे. तसं बी खोली बाहेर पडतच नाही. 2 टायमाचं आयतं गिळत्या तर निदान आमच्या पोराला संभाळ म्हणावं. काय सांगशील? त्या पोराला सांभाळ. पोराला देऊ काय सन्नकन कानाखाली. मालक आहे तुझा देव. साहेब म्हणायचं. काय म्हणशील? साहेब जा. लाडू घेऊन जा. आज लई महत्वाचा दिवस आहे. गोडाधोडाचं करा काय तर. राणा भाऊजी लई आवडायचं गोडधोड. पर जीभ लई चुरू चुरू करायला काय तुमची. तोंडातनं एक उलट शब्द काढायचा नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. जा. ताईसाहेब 2 वर्षात जमीन आसमानाचा फरक झाला. पुरी हसच राहिलो बघा. म्हणजे बघा की तुम्ही एकट्या मालकीनबाई झालायसा या वाड्याच्या. जे मनात आणशील ते होते. मग ते जरा चहागार करायचं बी मशीन आणा की. हा तुला राहायचंय नव इथं? नाही राहायचं की राहायचंय. मग जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. गाडी तयार आहे आमची. वय तयार आहे. ड्रायव्हर सकट तयार आहे. हा चल मग. आमच्या राणा भाऊजींची पुण्यतिथी आज. तिकडे जायला पाहिजे आम्हाला. हा पर चहा पिऊन टाक. चला चला चला. आता वहिनी साहेब कवा येतील काय तेव्हा नीट उभं राहायचं आणि नीट त्यांच्या विजयाच्या घोषणा द्यायच्या. काय कशा द्यायच्या? वहिनी साहेबांचा. अरे आवाज आला पाहिजे. वहिनी साहेबांचा. अजून जोरात आवाज आला पाहिजे. कोल्हापुरात आवाज घुमला पाहिजे. वहिनी साहेबांचा. सरपंच मॅडमांचा.
ते नाही बघ कशी वाटते तयारी कशी वाटते स्वतः जातीनं लक्ष देऊन करून घेतले बरं का समजा आम्ही सांगितलंय तसंच झालंय ना बघ. होय होय अगदी तू सांगितले तसं झालंय आता फक्त तू फिट कापायची उद्घाटन करायचं वहिनी साहेबांचा सरपंच मॅडमांचा वहिनी साहेबांचा सरपंच मॅडमांचा ही फुलं कुणी आणली कुणी आणली ही फुलं? वहिनी साहेब ती भाषा नाही आणि मग ते तुमच्या डोक्यात कोयता घालायची भाषा करत होता. बाजीराव राणा भाऊजींच्या पुण्यतिथीला ही फुलं नगं होती. पांढरी फुलं आणि गुलाबाची फुलं पाहिजे होती. तू सांगितलं नाही यांना? ओके ए बाजा तुला काय सांगितलं तर रे पांढरी फुलं पाहिजेत गुलाबाची लाल फुलं पाहिजेत म्हणून हा आता थांब या साडे याला काय शिक्षा द्यायची की नाही तेवढंच सांग आवदा शेतात झेंडू झालेत फक्त. कोयत्यानं तोडली काय फुलं? संध्याकाळी वाड्यावर या बोलू. जाऊ आता मागं वर येतो आज राणा भाऊजींना जाऊन 2 वर्ष झाली. राणा भाऊजींचा आमच्यावर आणि आमचा राणा भाऊजींवर लई विश्वास होता. माय लेकराचं नातं होतं आमच्या दोघांमध्ये. आम्हासने असं वाटत होतं राणा भाऊजी परत येत्याल आणि गावच्या या जिम्मेदारीतनं आम्हासनी मोकळं करत्याल. पण आता हे स्वप्न बघण्यात काय अर्थ नाही. कारण जाणारं गेलं ते काय आता परत येणार नाही. आम्हाला तुम्हाला गावच्या या समध्या माणसांना किती बी वाटत असलं तरी राणा भाऊजी काय आता परत येणार नाहीत. राणा भाऊजी कायमचं निघून गेलं. पण जाताना आमच्यावर या गावाची आणि गावातल्या माणसांची जिम्मेदारी देऊन गेलं. तेव्हा आता आम्हाच ती पार पाडावीच लागल. मग कुणी आमच्या डोक्यात कोयता घालायचं म्हणलं तरी बी ती पार पाडावीच लागल. हे गाव आणि त्यावरचा हक्क आम्ही कधीच सोडणार नाही. कारण हे गाव आमच्या राणा भाऊजींचं आहे आणि जे आमच्या राणा भाऊजींचं ते आमचं.
आणि ते आम्ही जपणारच. बोला रणविजय गायकवाड अमर रहे. बोला बोला, रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड. अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड. एवढे रागावलाय का माझ्यावर? मी चुकले, खरंच चुकले. मी तुम्हाला नको नको ते बोलले, पण तुम्ही बोलवल्यावर मी आले होते. हो, मी खरंच आले होते. माझ्या एका चुकीची अशी जन्मभर शिक्षा नका देऊ मला. राणाचे या ना परत. माऊ आज परत रडत होतीस? राणादा परत कधी येणार? माऊ राणादा का येणार नाही? कारण ते रुसलेत आपल्यावर. मी रुसून गेलो तेव्हा राणादा मला हुडकत आला होता. तर तो गेला तर मी जाऊ का त्याला हुडकायला? लाडू, तुला किती वेळा सांगितलंय मी? तर काय मला आठवते मला. मी गेलोच नाही तर राणादा परत कसा येणार? तू शोधून सापडणार नाहीयेत ते. मग तू देवाला सांग की. गोष्टीतला राजकुमार रुसून गेला तेव्हा देवाला प्रार्थना केलं की देव परत आल्याला. मी रोज प्रार्थना करतो पण देव माझं ऐकतच नाही. तू करून बघ की. देव बी ऐकणार तुझा आणि राणाचा बी ऐकणार तुझा. भाऊ बघ की.